नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या व्लॉगची स्टार्टिंग होत आहे एका बुक देतून. आणि आज आपण चाललेलो आहोत मार्तंड मल्हारी म्हणजेच की जेजुरी गडावर. पाऊस झाल्यानंतरचं एक हे निसर्गरम्य वातावरण बघा, किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. बघा मित्रांनो, आपल्याला दूरूनच जेजुरी गड दिसत आहे. मित्रांनो, मी पहिल्यांदाच जेजुरी गडावरती दर्शन करण्यासाठी आलो, पण एकदम सुंदर असं वातावरणामध्ये, निसर्गामध्ये एकदम असं पिवळं धम्मक असं पूर्ण सजलेलं हे मंदिर आहे बघा, हळदीने पूर्ण. आम्ही दर्शन घेण्यासाठी रांग लावली बघा, तिथे रांगेत उभे राहिलो आम्ही. गाभाऱ्यामध्ये शूटिंग करता येणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला दर्शन घडवून देऊ आणि ब्लॉग मध्ये मजा करू एकदम. गड इतका उंच आहे ना मित्रांनो, की इथल्या खालच्या बिल्डिंग एकदम तांदूळासारख्या दिसत आहे, बारीक एकदम छोट्या. आतमध्ये दर्शनासाठी गेलो तर एकदम पिवळं एकदम सोन्यासारखं वाटत होतं. आणि म्हणूनच या गडाला, जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असला म्हटलं जातं. आम्ही घरूनच खंडोबाच्या भेटीसाठी आमच्या घरचे देव आणलेले होते आणि तिथे आम्ही तळी पण भरली. आमची तळी भरून झाल्यावरती सर्वांनी फुगड्या आणि आनंद महोत्सव साजरा केला बघा. एकदम सर्वजण उत्साहात फुगड्या करत आहेत बघा. माझ्या मम्मी पप्पांनी पण आज इथे मंदिराच्या बाहेर फुगडी खेळण्याचा आनंद घेतला, कारण की त्यांचा आज अॅनिव्हर्सरी आहे. आम्ही आमचे देव घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारली.
आमचे पूर्ण फॅमिलीसह इथे मंदिरामध्ये येऊन दर्शन झालेलं आहे. खूपच छान असं दर्शन झालं आणि खूप अशी मजा केली. आम्ही इथे आनंद घेतला आम्ही इथे मंदिरामध्ये येण्याचा. मी पण या ठिकाणी पोळी खेळण्याचा आनंद घेतला. तर मित्रांनो, आमचं आता खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जेजुरीवर उतरत आहे. गड उतरून आल्यावरती आम्ही सर्वांनी थंडगार असा उसाचा रस पिण्याचा आनंद घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओ बघण्यामध्ये तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.